आणि एकदा का बाबा तुमचं पुण्य संपलं, पुण्य संपल्यानंतर हळूहळू तुम्हाला या पृथ्वी तलावर मृत्यू लोकांमध्ये यावं लागेल. मग तुम्हाला यायला नको असेल असं वाटतंय तर त्या भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. आणि नामचिंतन करण्याआधी तुम्हाला संत समागमावा यायला पाहिजे. कुठे यायला पाहिजे? अक्षय महाराज, संतांचे संगती मनोमार्ग, संतांचे संगती मनोमार्ग, संगती मनोमार्ग कळावाचे पती पंचे. संत समागमामध्ये यावं. संतांचे संगती मनोमार्ग गती आकडा वा श्रीपती येणे पंथी. का संत समागमामध्ये जा? आता आपल्या मठावर एवढी लोक बरीच लोक कळली, आलं का लक्षात? पण महाराजांनी काय धीर सोडला नाही. का? तर सद्गुरूंची कृपा आहे. सद्गुरूंचं तिथं अस्तित्व आहे. ज्या ज्या लोकांनी सोडलं त्यांना सद्गुरूंनी जाऊन स्वप्नात सांगितलं, जा मठावर जा तुम्ही. मठ असा तुम्ही ओसात ठेवू नका. हळूहळू 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 करताना आज आपल्या त्या हरिपाठामध्ये किती माणसं वाढली. ज्ञानेश्वर महाराज तिकडं आणि दिनेश महाराज इकडं, या 36 होते. पण सद्गुरूंनी अशी काय कृपा केली तर 36 उलटे फिरवलं, म्हणजे 63 झाले. प्रयत्न नाही तुमचं कधी होतं काय नव्हतं त्या माहिती नाही, पण एकत्र कुठल्या कीर्तनात होतं काय हे दिसलं कधी? असू दे, ते आता तुम्ही नातेगोती सांगा काय. पण ही सद्गुरूंची कृपा, आलं का लक्षात? देवानी मला काहीतरी अशी कृपा केली, ते मी प्रयत्न केले पण माझे प्रयत्न फेल गेले. ज्ञानेश्वर महाराजांपासून मी प्रयत्न करत होतो की बाबा सगळ्यांनी आपण एकत्र येऊया. गाव एक एवढा मोठा मठ, तुम्ही एवढे सगळे महाराज एकत्र असले तर बरं होईल. पण मी तिथं कुठंतरी कमी पडलो. पण प्रयत्न मात्र मी चांगले केले. मग प्रयत्न करत असताना लगेचच यश येईल असं नाही. गुरुजी कोटगिरी काय कुठे? हो बाबा, बरे हळूहळू का होईल, पण मी साथ सोडली नाही. पण आज असा काहीतरी विजयाचा सूर्य उगवला, आणि विजयाचा सूर्य उगवल्यानंतर ज्ञानरूपी सगळा प्रकाश सगळीकडे पडला. आज सगळी लोक एकत्र आहेत. आज इथं आपल्या मठावर असतात, तिथं आपला ओरखलचा कुठला तो मंदिर आपला हो ज्ञानेश्वर मंदिर, पण त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो? गोलनगर. आज गोलनगरमध्ये सगळीच्या सगळी कांदलेपाड्यापासून पार पंढरपूरपासून तिकडून आमटेमपासून आमचे नाईक महाराज देखील सगळीच्या सगळी मंडळी तिथं असतात. बघितलं तर किती आनंद वाटते. आणि एकदा का संत समागम सगळे एकत्र आले, आणि एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये नाचायला माणूस एवढा रमवान होतो की मी कोण आहे विसरून जातो. आणि त्या संत समागमामध्ये एवढ्यासाठी जायचं आहे की देव कोण आणि आपण कोण ही ओळख करण्यासाठी संतांची संगत धरायला पाहिजे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात कुळची कुळदेवी, कुळची कुळदेवी, कुळची कुळदेवी, कुळची कुळदेवी, कुळदेवी,
ठावी संतान. कुळीची कुळदेवी केली ठावी. ठावी म्हणजे ठिकाण किंवा माहिती दिली, कोणी दिली, संतांनी दिली. म्हणजे कुळदैवत आहे काय, कोण आहे, दगड आहे, त्या दगडाला शेंदूर लावला म्हणजे आपण काय बोलतो देव. ही कोणती देवी आहे, घुबा देवी आहे. ही कोणती देवी आहे, अक्का देवी. ती कोणी टाकून दिली, संतांनी. आणि संतांशिवाय आपण देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. मग ते देव एवढे बरे आहेत, एवढे बरे आहेत की विचार करून सोय नाही. मग त्या देवाला आपण काय करायला पाहिजे, शरण जायला पाहिजे. महाराज मंगाच्या पुढच्या चरणा बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण बरवे झालो शरण, बरवे झालो शरण उगविलो संकटे, उगविलो संकटे, उगविलो संकटे, उगविलो संकटे, बरवे झालो बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. म्हणजे शरण गेलो पण बरं झालं. सरळ सरळ अर्थ आहे. उगविलो संकटे. मग शरण गेलो त्याच्यामुळं काय झालं तर संकटाला माझी काय झाली, सही सलामत मुक्तता झाली किंवा वाचलो. परवा बघा ना, BMI आपल्या मारता मारता वाचल्या का, तर बरवे झालो शरण आणि उगविलो संकट. त्या गुहादेवीला माहिती होतं ही जर गेली तर माझा कार्य कसा होईल. काय माहिती होतं गुहादेवीला, ही जर गेली तर माझा कार्य कसा होईल. म्हणून पडता पडता सावरली तरी पण थोडीशी मार दिला. आला करायचं का मार